महाराष्ट्र राज्य भटके मुक्त ओबीसी महासंघाचा अध्यक्ष। आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन। आजच्या शिक्षक दिनानिमित्त मी सर्व शिक्षक बंधू व भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुवे तस्मै गुरुवे नमः। आपल्या संस्कृतीमध्ये गुरुची तुलना ही ईश्वराशी केलेली आहे। आजच्या आपल्या या जीवनामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही अप्रिय घटना सध्या घडत आहे त्या घटनेवरतून शिक्षकी पेशाची जी प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा लयाला जायला सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भामध्ये काही घटना आपल्याला आता दैनंदिन जीवनामध्ये दिसून येतात, पण या शिक्षकी पेशाच्या बाबतीमध्ये राज्य शासन व महानगरपालिका सारख्या संस्था या शिक्षक क्षेत्राच्या संदर्भामध्ये कशी अनास्था बाळगून काम करतात या संदर्भात आपल्याला काही गोष्टी प्रकर्षाने तुम्हाला जाणून देण्याचा माझा प्रयत्न आहे। या नाशिक महानगरपालिकेने सन 2017-18 मध्ये शिक्षक भरती काढली होती मानधनावर। त्या भरतीकरता त्यांनी राज्यभरामध्ये 15 दिवसाकरता मुदत देऊन भरतीकरता अर्ज मागवले होते। तर त्या भरतीकरता पूर्ण राज्यातून उत्तम असा प्रतिसाद मिळून त्या भरतीकरता हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, पण ती भरतीचा संदर्भात प्रक्रिया होऊन 6 महिने झाले तरी पण कुठल्या पद्धतीने महानगरपालिकेने त्या भरतीची कारवाई सुरू केली नव्हती। त्यामुळे आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेतली असता त्यांना आम्ही या भरती संदर्भात 6 महिने प्रक्रिया सुरू होऊन पण अजून महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही असं त्यांना जाब विचारला असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या अगोदरच्या आयुक्तांनी ती भरतीची जाहिरात दिलेली होती, परंतु मी त्या भरतीचा आढावा घेतला असता मला ती भरती करायची कुठल्या पद्धतीची जरुरी वाटत नाही, त्यामुळे ती भरती मी रद्द केलेली आहे असं त्यांनी आम्हाला निक्षून सांगितल्यावरती आम्ही त्यांना प्रश्न विचारला का सर तुम्ही या भरती करता खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांकडून 500 रुपये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून 300 रुपये याप्रमाणे परीक्षा फी डीडीच्या स्वरूपात घेतली आहे, तरी पण तुम्ही भरती रद्द केल्यानंतर ते डीडीच्या स्वरूपात घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे अशी तुम्हाला विनंती करतो। तर त्यांनी आम्हाला त्या संदर्भामध्ये आमच्या विनंतीचा विचार करून आम्ही तुम्हाला तुमचे परीक्षा शुल्क वापस देऊ अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली होती, पण त्यानंतरच काही महिन्यांनी त्यांची बदली आली। त्यानंतर पण जे नवीन आयुक्त आले त्यांना आम्ही या संदर्भात भेटलो असता त्यांनी ही भरती रद्द झाली असली तरी पण या संदर्भातले प्रोसेस पाहून त्या संदर्भात कारवाई करू असं आम्हाला पुन्हा सांगितलं, परंतु त्यानंतर काही दिवसांनी त्यांची बदली झाली। त्यानंतर कोविडच्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये ही भरतीची प्रोसेस परत मागे पडली। त्यानंतर आम्ही आता काही 1 वर्षापूर्वी परत नवीन आयुक्त आले त्यांना भेटलो असता त्यांनी आम्हाला या संदर्भामध्ये तुमची जी जुनी मागणी आहे तिला आम्ही न्याय देऊ व सर्व उमेदवारांचे पैसे वापस करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तर इतके वर्ष होऊन पण आम्ही त्या संदर्भामध्ये न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही त्यांना लेखी त्यांना अर्ज देऊन त्यांना कल्पना दिली की जर आम्हाला लवकरात लवकर हे पैसे विद्यार्थ्यांना दिले नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध जनहित याचिका करू। एवढ्या गोष्टीचा त्यांना इशारा दिल्यानंतर त्यांनी त्या संदर्भामध्ये थोडे गंभीरपणे निर्णय प्रक्रिया चालू करून मागच्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी आम्हाला त्या संदर्भात लेखी आश्वासन दिले, परंतु त्या संदर्भामध्ये लेखी आश्वासन दिल्यानंतरही नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून या बाबतीमध्ये चालढकल करण्यात येत आहे। कारण एवढ्या 5-6 वर्षानंतर सुद्धा त्यांनी त्या बाबतीमध्ये जी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे होती ती त्यांनी अजूनपर्यंत दाखवलेली नाही। त्यामध्ये त्यांना जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांचे हे जवळजवळ 3,17,000 रुपये महानगरपालिकेकडे थकीत आहे। सर्व विद्यार्थी या संदर्भामध्ये आम्हाला पाठिंबा देऊन त्या संदर्भामध्ये सहकार्य करत आहे। तर जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे। तर या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिकेला या संदर्भात वेळोवेळी सहकार्य करत असताना सुद्धा ते आम्हाला असं सांगतात का आमच्याकडे कारवाई करायकरता
मनुष्यबळ नाही आहे, तर तुम्ही या बाबतीमध्ये तुम्हीच आम्हाला सहकार्य करा. तर या संदर्भामध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांची यादी आम्ही त्यांच्याकडून घेऊन या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी जे डी स्वरूपात जे शुल्क जमा केलेलं आहे ते आम्ही त्यांच्याकडून बँक डिटेल्स घेऊन त्या संदर्भामध्ये कारवाई करून ते सर्व डिटेल्स महानगरपालिकेला जमा करून त्या विद्यार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये मिळवून देण्याकरता सध्या कारवाई करत आहोत. तर माझी नाशिक महानगरपालिकेला परवानगी आहे का तुम्ही तातडीनं या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई करून विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क वापस करू द्यावे व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद.